आज आपण चटकदार चविष्ट खूप साऱ्या भाज्या वापरून पौष्टिक डाळ बनवलेली आहे। नेहमी आपण फोडणीची डाळ किंवा साधी डाळ तर बनवतोच। अशा प्रकारे तुम्ही भाज्या वापरून डाळ करून पहा। डाळ पौष्टिकही होते आणि खायलाही ती तितकीच छान लागते आणि डाळ आणखी चविष्ट लागण्याकरता आपण दणदणीत तडकाही दिलेला आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण डाळ बनवायला सुरुवात करू। साधारण 1.5 वाटी तूर डाळ ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरला लावूयात। 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि कुकरला 4 शिट्ट्या देऊयात। पौष्टिक डाळ बनवण्याकरता आपण कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत हे पाहूयात। या ठिकाणी आपण मटार मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे। गाजर अगदी बारीक कापून घेतलेले आहे। एक शिमला मिरची अगदी बारीक कापून घेतलेली आहे आणि कांदाही बारीक कापून घेतलेला आहे। सर्व भाज्या जमेल तितक्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे। आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। तर या ठिकाणी कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे आणि डाळही अगदी छान शिजलेली आहे। चला मग तर आपण फोडणीची तयारी करू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे आहे। जिरे घालूयात 1 चमचा। मोहरी घालायची आहे 1 चमचा। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। अर्धा चमचा हिंग घालूया। आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। मिक्स करून घेऊ। कांदा घालूयात। कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेतलेला आहे। टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो लवकर मऊ होण्याकरता 5 मिनिटाकरता मंद आचेवर झाकून ठेवूया। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। टोमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे। सर्व भाज्या घालायच्या आहे। शिमला मिरची, गाजर आणि मटार घालायचे आहे। मोठ्या आचेवर 1 मिनिटाकरता परतवून घेऊ आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। भाज्या एकदा वर खाली करून घेऊ। अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात। 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। 1 चमचा धना पावडर घालूयात। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा किचन किंग मसाला घालूयात आणि मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहे। भाज्या 50% शिजलेल्या आहेत। आता डाळ घालायची आहे। मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं। आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटाकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहेत। भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत। 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। मिक्स करून घेऊ। गॅस बंद करूयात। तर ही डाळ तुम्ही अशी खाल्ली तरीही चालेल, पण डाळ आणखी चविष्ट लागण्याकरता आपण तडका देणार आहोत। तर तडका पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूयात। सुक्या लाल मिरच्या घालूयात आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि असा दणदणीत तडका आपण आपल्या पौष्टिक डाळीला देणार आहोत। तर अशा प्रकारे पौष्टिक आणि चविष्ट डाळ ही तयार आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे डाळ करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।